Question number 3. Write down question number 3. Exercise 1.5. लास्ट पार्ट आहे 1.5. क्वेश्चन 1 2 आपण काल घेतला आहे. ठीक आहे. आज क्वेश्चन नंबर 3 4 5 2. थर्ड क्वेश्चन काय दिले आहे? Give an alternate equivalent. That of question. Give an alternate equivalent simple circuit. Alternate equivalent simple circuit for the following circuits. For the following circuits. फर्स्ट दिला आपल्याला दोन क्वेश्चन दिलेले आहेत. सर्किट ड्रॉ करा. S1 dash आता आपल्याला काय करायचंय बघा. क्वेश्चन काय दिलाय? गिव अन अल्टरनेट इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट. आपल्याला काय करायचंय? एक सर्किट दिलेला आहे. ह्या सर्किट वर तुम्हाला काय करायचंय? त्याच्यावरून याचा सिंबॉलिक फॉर्म काढायचंय. सिंबॉलिक फॉर्म काढल्याच्या नंतर लॉ अप्लाय करायचंय. लॉ अप्लाय करून जेवढं सोपं सर्किट तयार करता येईल सिंपल तेवढं सिंपल सर्किट आपल्याला तयार करायचं. म्हणजे आता बघा ह्याच्यावरून काय असेल? लेट काय सपोज करावं लागेल आपल्याला? लेट पी गिव्स काय असेल? द स्विच कोणता असेल? S1. Q म्हणजे काय असेल? द स्विच कोणता असेल? S2. इट्स सिंबॉलिक फॉर्म. ओके काय असेल? इट्स सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म काय भेटेल आपल्याला? हा स्विच ह्या दोन स्विचला कसं जोडलेला आहे? सिरीज मध्ये जोडलेला आहे. हे दोन एकमेकाला पॅरलल मध्ये. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? काय घ्यावं लागेल? P and bracket negation P और समजायला हा एक स्विच आहे P. हा स्विच ह्या दोन स्विचला सिरीज मध्ये जोडलाय म्हणून अँड घेतला. बरोबर आहे. पुन्हा हे दोन स्विच आहेत एकमेकाला पॅरलल मध्ये जोडलेत म्हणून ऑर घेतला. ऑर घेतल्याच्या नंतर हा S1 डॅश आहे म्हणजे निगेशन P आणि हा ऑर असेल. काय असेल हा ऑर? काय घेतला? कारण हे दोन पॅरलल आहेत. ऑर आणि हा Q. मला काय करायचंय? युजिंग रूल ऑफ लॉजिक. लॉजिकचा रूल काय सांगतो आपल्याला? काय दिले स्टेटमेंट आपल्याला? P and negation P और Q दिले. कोणता लॉ यूज करता येईल? कोणता लॉ करता येईल? दिली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे काय करावं लागेल? P ने मल्टिप्लाय करा. P अँड काय असेल? P अँड निगेशन P. ऑर कुठे येईल? बाहेर येईल.
काय शिल्लक राहील मग परत पी अँड क्यू. कोणता लॉ यूज केला आपण इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जो केला ते लिहून टाकायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जेव्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू पी अँड निगेशन पी म्हणजे कोणता लॉ यूज करावा लागेल कॉम्प्लिमेंट. पी अँड निगेशन पी म्हणजे काय येतं टी का एफ. पी अँड निगेशन पी एफ येतं. एफ और पी अँड क्यू कोणता लॉ यूज केला आपण इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो आपल्याला अँड असेल तर एफ ए और असेल तर टी. एफ और पी अँड क्यू आयडेंटिटी लॉ म्हणजे काय फक्त पी अँड क्यू कोणता लॉ यूज केला आपण इथं आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ यूज केला बरोबर. मग आता काय म्हणता येईल आपल्याला सर्किट तयार करता येईल. गोल स्विच भेटली म्हणजे काय करावं लागेल सेम एक स्विच भेटला सेम स्ट्रेट लाईन वाढवली परत एक स्विच भेटला सेम अल्टरनेट सर्किट तयार करायचं दॅट इज S1 आणि डायरेक्ट कनेक्ट चालेल S1 आणि S2 सेपरेट करायची गरज नाही इथं डायरेक्ट कनेक्ट चालेल. छोटं काढतो hence alternate valent simple circuit. simple circuit is कसा असेल बघा सेम घेतो प्लस मायनस असेल हा S1 आणि समजायला क्वेश्चन आला होता या वर्षी आला होता पण कोणत्या क्वेश्चन मधला होता चौथ्या. तिसऱ्या क्वेश्चन मधला नव्हता चौथ्या होता. पुढच्या वर्षी चान्स आहे ठीक आहे. सेकंड करता का सेम आहे तरी करता सांगू सांगू बघा मला नाही सेकंड क्वेश्चन सर्किट काढा.
फिक्स लागणार आहे थोडंसं शॉर्ट करून. बॅटरी काय जोडत नाही याने पण जोडली नाही. सर्किट कळालं, बॅटरी नाही जोडली. लेट पी यूज काय घ्यावं लागेल आपल्याला इथं, द स्विच S1 Q स्विच S2 आणि R काय असेल, स्विच S3. लिहिता येईल, लिहित नाही मी आता. लेट P यूज काय असेल, द स्विच S1 या खाली. लेट P डबल डॉट द स्विच S1 Q the switch S2 R the switch S3. The symbolic form of the given circuit. The symbolic form of the given circuit is काय symbolic form याचा, P and Q or R. सिंबॉलिक फॉर्म काय याचा, स्क्वेअर ब्रॅकेट आधी S1 आहे म्हणजे काय घेतो तुम्ही बघा, लक्ष द्या. S1 आहे, P घेतला, हा सिरीज मध्ये आहे, काय घेतो इथं, हे दोन कसे आहेत, पॅरलल मध्ये, म्हणजे काय करावं लागेल इथं, ब्रॅकेट घ्यावं लागेल, Q और स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, म्हणजे वरचा पार्ट कंप्लीट झाला. P हा स्विच घेतला, या दोनला काय आहे, पॅरलल मध्ये आहे, सिरीज मध्ये आणि दोन पॅरलल मध्ये आहेत. मध्ये काय घ्यावं लागेल, हे तीन स्विच ह्या तीनला कसे आहेत, पॅरलल मध्ये, म्हणजे R येईल. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय असेल मग, निगेशन R and निगेशन Q and P. समजले काय केलं, कळालंय, सिंबॉलिक फॉर्म कळालं का. आता पुढं काय करायचं बघा, आता लॉ अप्लाय करायचं आणि याचं सिंपल सर्किट तयार करायचं. याचं काय करायचं आपल्याला, सिंपल सर्किट तयार करायचं. सिंपल सर्किट तयार करण्यासाठी बघा, हा पहिला ब्रॅकेट बघा, लक्ष द्या, P and Q or R. P and Q or R हे ॲज इट इज ठेवला, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला, और सेकंड ब्रॅकेट मध्ये निगेशन बघा काय करायला, निगेशन ब्रॅकेट R और Q and कोणतं लॉ यूज केला इथं, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय केला बघा, निगेशन ऑफ R and Q असेल तर कसं लिहितो आपण, निगेशन R और बघा, निगेशन R और निगेशन Q एंड लेटर निगेशन R और Q, negation R and negation
निगेशन आर अँड निगेशन क्यू एवढा पुरताच निगेशन आर अँड निगेशन क्यू असेल तर आपण कसं लिहू शकतो त्याला निगेशन ऑफ आर अँड सॉरी आर और क्यू लिहू शकतो तोच घेतला इथं म्हणजे कोणता लॉ यूज केला इथं डी मॉर्गन्स लॉ बरोबर आहे आता बघा पुढच्या स्टेपला बघा P and Q are R or in bracket P and negation of Q or काय केलं म्हणजे इकडला पार्ट इकडे घेतला इकडला पार्ट तिकडे टाकला परत त्याच्यामध्ये पण चेंज करून दिलं का घेतलं कारण मला इथे क्यू और आर आहे इथे पण मी क्यू और आर आणलं इथे क्यू और आर आहे तिकडे पण क्यू और आर आणलं म्हणजे कोणता लॉ यूज केला इथं कम्युटेटिव्ह लॉ पुढची काय करावं लागेल स्टेप आता दोघांमध्ये काय कॉमन दिसले दोघांमध्ये पी अँड कॉमन आहे पी अँड कॉमन आहे मी काय करतो पी अँड बाहेर घेतो ब्रॅकेट मध्ये काय असेल काय राहिलं क्यू और आर आणि हे काय म्हणतात और निगेशन ऑफ और याला आर और क्यू पण घेऊ शकता इथं पुढच्या स्टेपला चेंज करू शकता डायरेक्टली कोणती स्टेप केली तर आपण कोणता लॉ यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह आला की कॉम्प्लिमेंट येतो कॉम्प्लिमेंट आला की आयडेंटिटी येतो हे पार्ट पाहिजे डिस्ट्रीब्युटिव्ह आला की कॉम्प्लिमेंट येतो कॉम्प्लिमेंट आला की आयडेंटिटी आता बघा काय दिसलं तुम्हाला काय दिसलं सर्किट दिसलं स्टेटमेंट दिसलं काय दिसलं Q और R और negation of Q और R सपोज आपल्याकडे असा असेल P और negation P और negation P म्हणजे काय येतं P और Q म्हणजे काय P येतं म्हणजे काय फक्त Q और R और negation of Q और R that is Q और R काय शिल्लक राहणार याच्यामध्ये P and Q और R समजलं त्याला कसं जाईल P and थोडंसं काय असेल फक्त Q और R इथं काय करावं लागेल इथं कोणता लॉ आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ ब्रॅकेटला केला अप्लाय P and negation P असेल तर आपण काय घेतो सॉरी P और negation P असेल तर काय घेतो आपण होता कॉम्प्लिमेंट घेता का कॉम्प्लिमेंट हां कोणता लॉ यूज केला आपण तर कॉम्प्लिमेंट लॉ आता पुढे काय करावं लागेल देऊन घ्यायचं इथे परत घेऊन घ्या कोणता लॉ अप्लाय केलाय काय काय केलंय काय कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय P and negation P काय येतं सॉरी P और negation P P और negation P Q और solution तुम्हाला काय बसलं तुझं लक्ष नाही बघ हां काय द्यायचं कुणाचं सांगायचं तयारी नाही
हे काय सांगणार आहे तुम्हाला? नमस्कार. लक्ष ठेवायला पाहिजे. आपलं लक्ष फक्त आपण करणार. तुम्हाला परीक्षित करायचं नाही. आता काय करायचं आहे? होते की पीएनटी म्हणजे काय येतं? पीएनटी टोटल ऑफ आयडेंटिटी. पी स्टेटमेंट म्हणजे कसं सर्किट येईल? ह्या सर्किटला आपण त्या सर्किट मध्ये लिहू शकतो. म्हणजे कुणाचं इक्विव्हॅलेंट असेल? कुणाचं असेल? कुणाचं असेल? LHS इक्वल्स टू RHS प्रूव्ह करू शकतो P च्या, कारण P भेटला आपल्याला. क्वेश्चन एक घेऊन घ्या, इज इक्वल टू P टू दॅट. माझ्या माहितीचं आज सकाळी सीईटी मध्ये हा क्वेश्चन बघितला आहे. आज सकाळी सीईटी मध्ये होता क्वेश्चन हाच. पीडीएफ असेल इथं तुम्हाला दाखवत असतो. हा टॉपिक झाला की आपण सीईटीची पीडीएफ घेऊ. क्वेश्चन कसे येतात सीईटीचे ते तुम्हाला सांगतो. चला क्वेश्चन नंबर 4 काय घ्यायचे आपण फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. चला का सर्किट काढा खाली. The simple equivalent circuit is S1 एकच काढायचं. एकच बटन कुठं आहे? असं कुठं? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. राईट द परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे कालच्या 2025 मध्ये, मागच्या शनिवारी. राईट द सिम्बॉलिक फॉर्म. क्वेश्चन लिहा. राईट द सिम्बॉलिक फॉर्म of the following switching circuits. Write the symbolic form of the following switching circuits. Following switching circuit. Following switching circuit. Its सर्किट झाला. construct its switching table. Construct its switching table and interpret it. INTERPRET. interpret it म्हणजे काय? कोणते स्विच ऑफ केले तर लाईट चालू होईल हे तुम्हाला खाली लिहायचं. कोणत्या बटनावर काय डिपेंड आहे. इंटरप्रेट इट. फर्स्ट काढून घ्या. चला फास्ट. S1
S2 dash S1 S2 dash आणि असेल S1 dash S2 dash S2 काय झालं नमस्कार या खाली सर्किट दिले आपल्याला त्याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे आणि खाली लिहायचं आहे तर राईट डाऊन लेट पी गिव्स दोन स्विच दिलेत ना आपल्याला एकदा किती दिलेत S1 आणि S2 S3 दिले का नाही लेट पी गिव्स द स्विच S1 Q gives the switch S2 Q gives the switch S2 खाली काय लिहावं लागेल the symbolic form लिहा खाली the symbolic form of the given switching circuit the symbolic form of the given switching circuit is कालच्या परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी क्वेश्चन आलेला होता काय करावं लागेल काय ते सांगा P or negation Q or negation P and झालं तर इथे काय करायचंय स्विचिंग टेबल त्याला दुसरा वर्ड काय म्हणतो आपण दुसरा शब्द काय इनपुट आउटपुट टेबल स्विचिंग टेबल काढायचं आपल्याला म्हणजे काय असेल सुरुवातीला काय घ्यावं लागेल आपल्याला P पुन्हा काय घ्यावं लागेल Q पुन्हा निगेशन Q पुन्हा P or negation Q पुन्हा negation P and Q लास्ट काय असेल P or negation Q आणि काय असेल or negation P and त्याला 1 2 3 4 5 पण तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ना तुम्ही असे घेऊ शकता 1 2 3 5 6 त्याला नंबरिंग देऊ शकता आपण आय म्हणजे रोमन मध्ये घेतलो होतो 1 2 3 4 कालच्या परीक्षेमध्ये मॉडेल आन्सर मध्ये 1 2 3 4 घेतला असेल तरी मार्क्स आहे मॉडेल आन्सर आहे माझ्याकडे इथं 1 2 3 कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 7 आर आयडेंटिकल असं कुठे होतं बरोबर आहे 4 आणि 7 असं तुम्ही घेऊ शकता तर असं घ्यायचं 1 2 3 4 5 ठीक आहे झालं सगळे बनाले करेक्ट इथे काय नाव आहे 1 1 0 0 परत 1 0 1 0 इथे काय आहे 0 0 1 1 इथं 0 1 0 1 इथं और निगेशन की काय येतं 0 0 1 0 इथं 1 हां लास्ट 0 0 1 असल्यामुळे दोघांमध्ये और आणि काय येतं लास्ट
इथं 1 0 आहे का? करेक्ट सांगा. इकडे इकडे सांगा. सांगा दादा. इथे काय येतं? 1 0 1 1 0 1. इथं 0 0 करेक्ट घ्यावं लागतं. चुकीचं कसं? इकडे इकडे जमणार नाही. फक्त एवढंच पाहिजे की इथं 1 इथं 0 इथं 0 इथं 1 तरच तिकडे 1 येतं. खाली लिहा. आता लॅम्प कधी चालू होईल मग? सगळे स्विच काय आहे तिथं 1 1 आहे 2 आहे डायरेक्ट होईल. म्हणजे स्टेटस डिपेंड आहे. जर हे स्विच हे जर 0 आला तर हा 0 होण्याचा चान्स. हा लॅम्प बंद करू. त्यावेळेस तुम्हाला लिहावं लागेल. खाली लिहा. द लॅम्प विल the lamp will glow. The lamp will glow irrespective of IRRES irrespective of the status of the switches. Status of the switches. switches वर डिपेंड आहे. तर दोघांमध्ये दोन्ही ऑफ असतील तर काय येतं ऑफ, अदरवाइज ऑन. समजायला कळालं कसं करायचंय? 4 मार्कासाठी आला होता. पुढच्या वर्षी पण येऊ शकतो, पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे. नंबर 2 आता पुढचे 2 आहेत त्याच्यामध्ये सेम करायचे 2 पुढे आहेत. टोटल 4 3 दिलेले आहेत. 3 पैकी एक सांगितलंय. सिंबॉलिक फॉर्म थोडा आहे. ठीक आहे. आला नसेल तर आपण डिस्कस करू उद्या. लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. राईट डाऊन. 2 करा बाकीचे. आले नसतील तर उद्या सांगणार आहे. ठीक आहे. आले नसतील तर उद्या सांगतो. तुम्ही ट्राय करा. सॉल्व एक्झाम्पल पण आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5. obtain the simple logical expression. obtain the question number 5 last question आहे. obtain the simple logical expression expressions of the following full stop draw the corresponding switching circuits. Draw the corresponding switching circuit. पहले काय दिले P or in bracket Q and negation Q. आपल्याला सर्किट तयार करायचे आणि लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग सिंपल दिलेला आहे. त्याला काय करावं लागेल? लॉ अप्लाय करावा लागेल. लॉ अप्लाय केल्यावर काय होईल? F येईल का? P आन्सर P येतो. कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ. P आल्यानंतर काय Pचे समीकरण काढू शकतो. So yeah, use the answer मध्ये द्या. using the laws of logic. LAWS laws of logic. We have काय मग P or म्हणजे काय होईल? P or इथे काय येतं? या कोणता लॉ यूज केला आपण? कॉम्प्लिमेंट. काय होईल मग? P or F. That is P. कोणता लॉ? आयडेंटिटी लॉ.
p भेटला. कळल्या? hence the simple logical expression hence the simple logical expression of the given expression hence the simple logical expression of the given expression is काय भेटलं आपल्याला फक्त p is p. इथे काय करावं लागेल खाली आता लेट खाली सपोज करावं लागेल लेट p यूज काय असेल द स्विच राईट स्विच S1 q आहे का याच्यामध्ये नाही फक्त p भेटला p पुरताच कोण टाकायचं खाली या घेऊन काढायचा let p give the switch S1 खाली काय लिहावं लागेल then the corresponding circuit टाकायचं then the corresponding switching circuit is कसं असेल सर्किट एकच असेल ना स्विच तीन क्वेश्चन मध्ये हे चालेल तिन्ही क्वेश्चन मध्ये हे सर्किट आलं पाहिजे समजलं बघा एक पुढचे चार हरेश का सांग चला सेकंड घ्या सेकंड क्वेश्चन घेऊ आपण negation p and q खूप स्लो चालवलं आपण थोडं फास्ट घ्यायला पाहिजे त्यापासून काय आपला और negation p and negation q एवढा स्लो स्पीड चालवणार नाही और p and negation q and negation q ब्रॅकेट कुठे दिला डिस्ट्रीब्यूट करा तीन मार्क कशी राहणार इथे काय करावं लागेल बघा लक्ष द्या निगेशन p and दोन मध्ये दिसायला बरोबर आहे दोन याच्यामध्ये दिसायला इथे निगेशन p and आपण जर कॉमन काढला शिल्लक काय राहणार फक्त बघा q और निगेशन त्याला वाटलं स्क्वेअर ब्रॅकेट करा और हे असं ठेवून टाका p and निगेशन असं म्हणजे झालं होतं आपला कोणता लॉ यूज केला इथं कोणता केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला पुढे काय करावं लागेल मग नेक्स्ट ला सांगा कोणता लॉ अप्लाय होईल एवढा कोणता लॉ कोणता अप्लाय होईल कॉम्प्लिमेंट लॉ q और निगेशन q म्हणजे काय येतं t का f सांगा और असेल तर t and असेल तर निगेशन p and काय येतं t और इकडे काय असेल p and निगेशन q कोणता लॉ यूज केला आपण इथं सांगा कॉम्प्लिमेंट लॉ कॉम्प्लिमेंट देत चला त्याला कॉम्प्लिमेंट देत चला पुढे काय असेल लिहायचं नाही कोणी लक्ष द्या फक्त निगेशन p and t म्हणजे काय येतं and मध्ये फक्त निगेशन p येतं बरोबर आहे निगेशन p और काय असणार आहे p and निगेशन q कोणता लॉ यूज केला इथं आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ यूज केला पुढे आता परत त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय करावं लागेल निगेशन p और p
अँड कुठे बाहेर पुढे काय राहील निगेशन पी और निगेशन कोणता लॉ यूज केला इथं तर कोणता लॉ यूज केला हे कळालं म्हणजे आलं सगळं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुढं इथं कोणता लॉ यूज होईल मग परत कॉम्प्लिमेंट और आहे और असेल तर P and negation P और negation Q कोणता लॉ यूज करायचा कॉम्प्लिमेंट कुठे काही देत जाऊ का नाव त्याचं त्याला देत जावा आता भांडण करतो ते कुठे काय असेल मग P and negation P और negation कोणता लॉ यूज करावा संपूर्ण काय ते आहे माझ्या माहिती संपलं संपले का पुढे काय होत नाही निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश दोन स्विच कसे जोडायचे आपल्याला कसे जोडायचे पॅरलल मध्ये सेम असं असेल हा काय असेल एक असेल S1 डॅश दुसरा असेल S2 डॅश संपला सिलेबस टॉपिक संपला सिलेबस संपायची वाट बघायला टॉपिक संपला हे असेल सिंपल लॉजिकल टॉपिक संपला दोन आहेत पुढे दोन तुम्ही करा नाही आले तर आपण उद्या डिस्कस करू या एक्सरसाइज मध्ये कोणते क्वेश्चन येत नसतील उद्या विचारा उद्या सांगतो ठीक आहे उद्या आपला टॉपिक संपून जाईल काय अडचण आहे का वाले उद्या कोणाला कोणतं काय समजत नसेल तर विचारायचं उद्याचं काम करत ठीक आहे संडेला एक्झाम नसेल केमिस्ट्री आणि फिजिक्स शेवटचा एकच आहे इंग्लिश आणि आपले नेक्स्ट संडे किंवा 15 तारखेचं फिक्स सांगितले दोन टॉपिक आणि तिसरा अर्धा तिसरा होऊन जाईल 15 पर्यंत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सोमवारी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर स्टार्ट करणार आहे चॅप्टर आहे टोटल 8 मार्काला बोर्ड मध्ये ओके आणि तीनच एक्सरसाइज आहेत 4.1 4.2 4.3 त्याच्यामध्ये टोटल पहिल्यामध्ये 10 क्वेश्चन 13 क्वेश्चन आहेत दुसऱ्यामध्ये 10 आहेत तिसऱ्यामध्ये 10 आहेत 30 क्वेश्चन आहेत 15 दिवसात होऊन जातील तीन टॉपिक वर 50 मार्काची एक्झाम असेल आपली पहिला दुसरा आणि चौथा तीन टॉपिक वर 50 मार्काची एक्झाम असेल पेपर असेल 16 मार्च रविवार डेट सुद्धा सांगायला मी तुम्हाला मी राहणार नाही तुमचं तुम्हाला सॉल्व करावं लागेल काहीच नाही परीक्षेमध्ये बोर्ड मध्ये कोणी सांगता का तुम्हाला एमसीक्यू सांगतात एमसीक्यू सगळीकडे सांगत नाही काही ठिकाणी सांगतात पर्टिक्युलर एमसीक्यू सांगतात मग तुम्हाला माहिती आहे बाकी कुठं माहिती आहे तुम्हाला